एक अशी निष्पाप मुलगी जिचा काळा रंग आणि गरिबी बघून तिच्या सासऱ्यांनी तिला भर उन्हात रस्त्यावर हाकलून दिलं. सासूने टोमणा मारला की तुझा हा काळा चेहरा आमच्या खानदानाच्या लायकीचा नाही. पण बरोबर 6 महिन्यानंतर जेव्हा तीच मुलगी एका कडक आणि मोठ्या सरकारी पदावर त्या घराच्या दारात उभी राहिली, तेव्हा अख्ख्या सासरचे पाय थरथरू लागले. असं काय घडलं होतं त्या 6 महिन्यात आणि काय होतं त्या सावळ्या मुलीचं खरं रहस्य? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी जो ट्विस्ट येणार आहे तो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. कल्याण शहरापासून काही अंतरावर असलेलं एका निसर्गमय पण तितक्याच श्रीमंत भागात एक प्रचंड मोठा आणि आलिशान बंगला उभा होता. रघुवंशी निवास हे त्या बंगल्याचं नाव. बंगल्याचा तो भव्य दरवाजा, समोर असलेली देखणी बाग आणि दारात उभ्या असलेल्या महागड्या गाड्या, हे सगळं पाहूनच या घराच्या श्रीमंतीचा अंदाज कोणालाही सहज येत असे. पण या देखण्या बंगल्यात आत आणि बाहेर आज मात्र एक वेगळाच थरथराट आणि गोंधळ सुरू होता. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारचं कडक ऊन पडत होतं. गरम वारे वाहत होते. अशा या तापलेल्या वातावरणात रघुवंशी निवासाच्या प्रशस्त अंगणात मात्र त्या उन्हापेक्षाही जास्त उष्णता पसरली होती. घराची मुख्य मालकीण सावित्रीबाई, जिच्या अंगावर सोन्याचे दागिने चमकत होते आणि चेहऱ्यावर प्रचंड माज आणि घमंड दिसत होतं, ती अत्यंत रागाने लालबुंद झाली होती. तिचा आवाज अख्ख्या परिसरात घुमत होता. तिचा हात आणि बोट समोर उभ्या असलेल्या एका तरुण मुलीकडे रोखलेली होती. ती मुलगी होती कविता. कविता अत्यंत साधी सरळ आणि एक अतिशय गरीब कुटुंबातील मुलगी होती. तिचा रंग सावळा होता. तिने नेसलेली साडी जुनी, साधी आणि धुळीने माखलेली होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा थांबायचे नाव घेत नव्हत्या. तिच्या हातात एक जुनी फाटलेली कापडी पिशवी होती, ज्यामध्ये तिचे काही मोजके जुने कपडे आणि वह्या पुस्तके होती. निघून जा माझ्या घरातून. आमच्या या पवित्र आणि उच्च खानदानाचा उंबरा अपवित्र करायची तुझी हिंमत कशी झाली? सावित्रीबाईंनी अत्यंत घृणेने आणि जोरात ओरडत म्हटले, माझा मुलगा शहरातला एवढा मोठा नामांकित बिझनेसमॅन आहे आणि तू एकतर भंगार आणि गरीब बापाची मुलगी, आणि वरून हा तुझा काळा कोळशासारखा रंग, तुझा हा सावळा चेहरा बघूनच मला घृणा येते. जोपासून तू या घरात पाऊल ठेवलं आहेस, आमच्या घराची इज्जत आणि लक्ष्मी दोन्ही धुळीला मिळाल्या आहेत. कवितेने रडत रडत सावित्रीबाईंचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला. माझी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. मला या कडक उन्हात घरातून बाहेर काढू नका. माझे वडील खूप आजारी आहेत. जर मी या अवस्थेत अशा अपमानास्पद रीतीने गावात परत गेले तर ते हा धक्का सहन करू शकणार नाहीत आणि दगावतील. मी घरातलं सगळं काम करेन, अगदी नोकरासारखी राहीन, पण मला घराबाहेर काढू नका. पण सावित्रीबाईंचे पाषाण हृदय अजिबात वितळले नाही. त्यांनी कवितेच्या विनवण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. उलट त्यांनी कविताच्या हाताला धरून तिला एक मोठा झटका दिला. या झटक्यामुळे कविता थेट अंगणातील खडबडीत दगडावर पडली. तिच्या हाताला आणि गुडघ्याला खरचटले आणि तिथून रक्त वाहू लागले. तरीही सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर दया किंवा करुणेचा लवलेशही नव्हता. बंगल्याबाहेर रस्त्यावरून जाणारे येणारे लोक शेजारी पाजारी गोळा झाले होते. सगळेजण हा तमाशे डोळे फाडून पाहत होते. काहींना कवितेची दया येत होती, तर काही जण हळहळत होते. पण सावित्रीबाईंचा समाजात असलेला दबदबा, पैसा आणि सत्तेची भीतीमुळे यामुळे कोणाचाही पुढे होऊन कवितेची बाजू घेण्याची किंवा सावित्रीबाईंना थांबवण्याची हिंमत होत नव्हती. नेमक्या याच वेळी आजारी असूनही आपल्या मुलीची विचारपूस करण्यासाठी शहरात आलेले कविताचे वृद्ध वडील शंकरराव तिथे पोहोचले. आपल्या फुलासारख्या लाडक्या मुलीला अशा प्रकारे रस्त्यावर रक्ताळलेल्या अवस्थेत आणि अपमानित होताना पाहून शंकररावांच्या पायाखालची जमीनच सरकली. एका बापाने काळीज हे दृश्य पाहून एका बापाचे काळीज हे दृश्य पाहून छिन्नभिन्न झाले. ते धावतच पुढे गेले आणि त्यांनी अत्यंत आक्तिकतेने सावित्रीबाईंसमोर हात जोडले.
माझी माझी मुलगी अत्यंत गुणी आहे. तिने आजपर्यंत तुमच्या घराला देवघराचा मान दिला. रंग तर देवाचा खेळ आहे. त्यात तिचा काय दोष? गरीब ही आमची चूक नाही, ती आमची परिस्थिती आहे. कृपया माझ्या मुलीवर दया करा. तिला पदरात घ्या. शंकरराव डोळ्यात पाणी आणून गयावया करत होते. सावित्रीबाईंनी शंकररावांकडे अत्यंत तुच्छतेने पाहिले आणि म्हणाल्या, म्हाताऱ्या, तुझ्या या काळ्याकुट्ट मुलीला घेऊन चालता हो इथून. जर पुन्हा ही मुलगी या घराच्या आसपास किंवा आमच्या रस्त्यावर दिसली तर मी माझ्या मुलाला सांगून तुम्हा दोघांनाही थेट पोलिसांच्या हवाली करेन आणि जेलमध्ये सडवीन. कवितेने आपल्या लाचार आणि हतबल वडिलांकडे पाहिलं. वडिलांच्या डोळ्यातील ते दुःख आणि असमर्थता पाहून तिच्या मनातील भीती अचानक कुठेतरी नाहीशी झाली. तिने आपले अश्रू पुसले, स्वतःला सावरले आणि ती ताठ उभी राहिली. तिने थेट सासू सावित्रीबाईंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर आता रडण्याचे भाव नव्हते, तर तिथे एक वेगळाच अंगार आणि निश्चय दिसत होता. कवितेने अत्यंत शांत पण तितक्याच खंबीर आणि वज्रासारख्या कठोर आवाजात म्हटले, तुम्ही आज माझ्या गरिबीची, माझ्या सावळ्या रंगाचा आणि माझ्या वडिलांच्या हतबलतेचा जो खेळ मांडला आहे तो मी कधीच विसरणार नाही. माझी तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढलं तर माझ्या पात्रतेचा आणि माझ्या स्वाभिमानाचा अपमान केला आहे. लक्षात ठेवा, वेळ नेहमीच बदलत असते. आज तुम्ही पैशाच्या आणि सत्तेच्या ज्या घमंडाच्या महालात बसला आहात, एक दिवस याच महालाच्या दारात तुम्हाला माझ्यासमोर हात जोडून उभं राहावं लागेल. सावित्रीबाई हे ऐकून मोठ्याने हसल्या. हा, तू काय करणार भिकारी? कुठली शिक्षणाच्या आणि मोठ्या बाता मारण्याच्या लायकीची आहेस का तू? निघ इथून. कवितेने आपल्या वडिलांचा थरथरणारा हात हातात घेतला आणि ती अत्यंत अभिमानाने तिथून चालू लागली. पूर्ण रस्ताभर ती एक शब्दही बोलली नाही, पण तिच्या डोक्यात, मनात आणि शरीरात अपमानाची एक प्रचंड मोठी आग जळत होती. ती आग तिला शांत बसून देणार नव्हती. गावात पोहोचल्यावर तिने थेट आपल्या घरातील एका जुन्या आणि मोडकळीस आलेल्या कपाटाकडे पावले वळवली. तिथून तिने स्वतःची काही जुनी पुस्तके, वही आणि पेन काढले. कविता ही लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत कुशाग्र आणि जिद्दी मुलगी होती. तिला नेहमीच एक मोठी शासकीय अधिकारी बनायचे होते, पण कुटुंबाची गरिबी, वडिलांचे आजारपण आणि समाजाच्या दबावामुळे तिचे लग्न घाईघाईत लावून दिले गेले होते. कविताने आपल्या वडिलांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाली, बाबा, मला पुन्हा शहरात जावं लागेल. मला खूप मोठा अभ्यास करायचा आहे. मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त 6 महिने वेळ द्या. मी तुम्हाला वचन देते, मी तुमची मान समाजात कधीही झुकू देणार नाही. वडिलांनी आपल्या लेकीच्या डोळ्यातील ती अफाट जिद्द आणि आत्मविश्वासाची आग पाहिली. त्यांनी आपल्या खिशातील उरलेली सगळी पुंजी कवितेच्या हातात ठेवली आणि तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर कविता शहरात निघून गेली. पुढचे 6 महिने कोणालाच पत्ता नव्हता की कविता कुठे गेली, ती काय करते आहे, कशी राहते आहे. सासऱ्यांनी तर कवितेचा विषय कायमचा बंद केला होता. त्यांनी तिच्या नवऱ्याच्या दुसऱ्या श्रीमंत मुलीशी लग्न लावून देण्याची तयारीही सुरू केली होती. त्यांना वाटत होतं की त्यांनी एक सावळ्या आणि गरीब अपशकुनी मुलीला आपल्या आयुष्यातून कायमचे हद्दपार केले आहे. पण त्या अज्ञानी लोकांना कुठे कल्पना होती की शहरातल्या एक अत्यंत लहान, अंधाऱ्या आणि कोंडत खोलीत एक मुलगी अन्न, पाणी, सुख, चैन, अगदी स्वतःची झोपेही विसरून एकाच ध्येयासाठी अहोरात्र कष्ट उपसत होती. ती दिवसातून 18 ते 20 तास फक्त आणि फक्त अभ्यास करत होती. पुस्तकांच्या पानापानांत ती आपले भविष्य शोधत होती. जेव्हा जेव्हा तिचे पाय थरथरायचे किंवा डोळे मिटून लागायचे, तेव्हा तिच्या कानात सासूंचे ते विषारी शब्द घुमायचे, निघून जा माझ्या घरातून, तुझा हा सावळा चेहरा आमच्या खानदानाच्या लायकीचा नाही. आणि मग बरोबर 6 महिन्यांचा काळ संपला. एक सोनेरी आणि अत्यंत महत्वाची सकाळ उजाडली. त्या दिवशी रघुवंशी निवासाबाहेरचे जे चित्र निर्माण झाले त्याने संपूर्ण शहराचा थरकाप उडवला. बरोबर 6 महिन्यांच्या खडतर तपस्येनंतर रघुवंशी निवासांच्या त्या भव्य आणि आलिशान गेटसमोर अचानक दोन
पोलिसांच्या गाड्या आणि एक शासकीय लाल दिवा असलेली मोठी पांढरी गाडी येऊन कडक आवाजात थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि आतून जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत एक रुबाबदार महिला अधिकारी हातामध्ये महत्वाची सरकारी फाईल घेऊन उतरली, तेव्हा आजूबाजूच्या लोकांची बोलतीच बंद झाली. सावित्रीबाई आणि त्यांचा मुलगा जेव्हा घाईघाईने बाहेर आला, तेव्हा समोर उभ्या असलेल्या त्या मोठ्या अधिकाऱ्याला पाहून त्यांचे होशच उडाले. काय ही तीच सावळी कविता होती, की कवितेचे अजून कोणतं गुपित समोर येणार होतं? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओचा पुढील अत्यंत रंजक भाग 2 नक्की पहा. सरकारी लाल दिव्याच्या गाडीचा दरवाजा उघडला आणि पोलिसांच्या गराड्यातून जेव्हा ती सावळी कविता पूर्ण आत्मविश्वासाने बाहेर आली, तेव्हा सासू सावित्रीबाईंच्या तोंडाचा घास जागच्या जागीच अडकला. पण थांबा, ट्विस्ट फक्त एवढाच नाही, की ती अवघ्या 6 महिन्यात देशातील सर्वात कठीण परीक्षा पास होऊन कलेक्टर बनली. खरा धमाका तर तेव्हा झाला, तिने त्या आलिशान बंगल्याच्या अंगणात उभं राहून एक अशी सरकारी फाईल उघडली, जी पाहून अख्ख्या सासऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. असं काय होतं त्या फाईलमध्ये? काय कविता आपल्या सासरच्यांच्या चुकीच्या कृत्यांचा पर्दाफाश करणार? बघा या भागात. गाडीतून खाली उतरलेली कविता आता 6 महिन्यापूर्वीची हतबल आणि रडणारी मुलगी राहिली नव्हती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. डोळ्यात पराकोटीची संयम आणि अंगावर कलेक्टरची कडक खाकी वर्दी होती. तिच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सरकारी कर्मचारी पूर्ण बंदोबस्तात आले होते. सावित्रीबाई आणि त्यांचा मुलगा कवितेचा नवरा धावतच बंगल्याच्या बाहेर आले. त्यांची नजर कवितेवर खिळली होती. त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. 6 महिन्यापूर्वी जिला त्यांनी मळलेल्या साडीत रडवत आणि अपमानित करून घराबाहेर काढलं होतं, ती आज जिल्ह्याची सर्वात मोठी प्रशासकीय अधिकारी बनून त्यांच्या दारात उभी होती. सावित्रीबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या, "क कविता, तू इथे?" आणि ही वर्दी कवितेने अत्यंत शांत, गंभीर पण कणखर आवाजात उत्तर दिलं, "माझं नाव मॅडम कविता राव आहे सावित्रीबाई, आणि मी इथे तुमची सून म्हणून किंवा कोणतेही नातेसंबंध पाळायला आलेली नाही. मी या जिल्ह्याची कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून अधिकृत शासकीय कर्तव्य बजावण्यासाठी आले आहे." कवितेचा नवरा पुढे आला. त्याला वाटलं की पत्नी आहे तर प्रकरण गोड बोलून मिटवता येईल. तो खोटं हसून म्हणाला, "कविता, मला माफ कर. त्या दिवशी मी तुझी बाजू घेऊ शकलो नाही. परिस्थिती तशी होती. पण बघ, तू तर आता एवढी मोठी अधिकारी झालीस. चल आता चल, हे तुझंच घर आहे. आपण पुन्हा एकत्र राहू." कवितेने आपला हात वर केला आणि त्याला तिथेच थांबायचा इशारा केला. "नाही, हे माझं घर नाही आणि आजपासून हे तुमचंही घर राहणार नाही." हे ऐकताच सावित्रीबाई आणि त्यांच्या मुलाचा चेहरा पांढरा पडला. कवितेने आपल्या हातातील सरकारी फाईल उघडली आणि मोठ्या आवाजात वाचायला सुरुवात केली. शासकीय आदेशानुसार रघुवंशी इंडस्ट्रीज आणि सावित्रीबाई रघुवंशी यांच्या नावे असलेल्या या बंगल्याची आणि व्यवसायाची कायदेशीर चौकशी पूर्ण झाली आहे. तुम्ही दोघांनी मिळून गेल्या 5 वर्षात सरकारची कोट्यवधी रुपयांची कर चोरी केली आहे. सरकारी कागदपत्रामध्ये हेराफेरी करून तुम्ही कोट्यवधीचा घोटाळा केला आहे. इतकंच नाही तर हा जो आलिशान बंगला आहे तुम्ही उभारला आहे, ती जमीन पूर्णपणे सरकारी असून तुम्ही त्यावर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. मला शासनाकडून हा बंगला तात्काळ जप्त करण्याचा आणि जमीन ताब्यात घेण्याचा कायदेशीर आदेश मिळाला आहे. सावित्रीबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रडायला लागल्या आणि कवितेसमोर हात जोडून म्हणाल्या, "नाही नाही, असं करू नकोस कविता. आमच्याकडून चूक झाली. आम्ही तुझ्या सावळ्या रंगावरून आणि गरिबीवरून तुला हिणवलं, तुझा छळ केला. आम्हाला माफ कर. पण आमचा हा महाल आमच्याकडून हिरावून घेऊ नकोस. आम्ही रस्त्यावर येऊ." कवितेने सावित्रीबाईंच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि म्हणाली, "माझी, ज्या दिवशी तुम्ही मला आणि माझ्या आजारी वडिलांना भर उन्हात रस्त्यावर फेकलं होतं, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं
की वेळ बदलते. मी गेलेले 6 महिने स्वतःची भूक तहान विसरून अभ्यास केला आणि ही परीक्षा पास झाले. सोबतच एका जबाबदार नागरिकाचे कर्तव्य म्हणून तुमच्या या सर्व बेकायदेशीर व्यवहारांचे आणि काळ्या धंद्यांचे पुरावे शासनाकडे सुपूर्द केले. कायदा रंगाचा भेद करत नाही आणि पैशाची श्रीमंतही पाहत नाही. कायदा फक्त सत्य पाहतो. पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे होऊन बंगल्याचा मुख्य दरवाजावर सरकारी कुलूप ठोकले आणि त्यावर शासकीय जप्ती अशी अधिकृत पाटी लावली. सावित्रीबाई आणि त्यांचा मुलगा बंगल्याच्या अंगणात डोक्याला हात लावून रडत बसले. तंतोतंत तसंच जसं 6 महिन्यापूर्वी कविता आणि तिचे वृद्ध वडील हतबल होऊन रडले होते. आजूबाजूला जमलेले शेजारी आणि गावातील लोक कवितेच्या या धाडसासाठी आणि संघर्षासाठी टाळ्या वाजवत होते. कवितेने आपल्या सरकारी गाडीत बसण्यापूर्वी मागे वळून पाहिले आणि म्हणाली, तुम्ही म्हणालात ना की माझा काळा रंग तुमच्या घराच्या लायकीचा नाही. आज बघा, तुमचा हा घमंडाचा महालच या कायद्याच्या आणि सत्याच्या लायकीचा राहिला नाही. कविता गाडीत बसली आणि तिची गाडी पुढे निघून गेली. तिने सिद्ध केले होते की माणसाची खरी ओळख ही रंगाने किंवा परिस्थितीने होत नाही, तर त्यांच्या कष्टाने, जिद्दीने आणि कर्तृत्वाने होते. तर मित्रांनो, कवितेने आपल्या स्वाभिमानासाठी आणि कष्टाच्या जोरावर केवळ स्वतःचा हरवलेला मानच मिळवला नाही, तर घमंड लोकांना त्यांची खरी जागा दाखवून दिली. रंग कोणताही असू, तर मनाची जिद्द आणि इरादे पक्के असतील तर माणूस कोणतेही शिखर गाठू शकतो. जर तुम्हाला कवितेचा हा संघर्ष आणि ही सत्य कथा मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये कवितेचा विजय असो असं लिहा आणि अशा थरथरा आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन रहस्यासह.